नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक अधिकारी जो आपल्यासाठी ऍड येणार आहे ती डिसेंबर मध्ये असेल की जानेवारी मध्ये असेल, या सगळ्या गोष्टी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. मग ते आयोगाने घेतल्यानंतर आणि IBPS ने घेतल्यानंतर काय बदल असू शकतात त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्याच्या लिंक असतील त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईल पा. पण आज जे आपण त्या पेपरच्या रिलेटेड जे करंट अफेअर्स असेल म्हणजेच ज्या स्कीम्स असतील पा गव्हर्नमेंट स्कीम, मग याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा गव्हर्नमेंट स्कीम विचारल्या जाणार आहेत आणि ज्या आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील ज्या महाराष्ट्रासाठी उपयोगाला येतात त्या स्कीम सुद्धा तिथं आपल्याला विचारल्या जाणार आहेत. मग ते आयोगाकडे असो की IBPS कडे असो, ह्याच्यावरती स्कीमवरती प्रश्न आपल्याला दिसणार आहेत. तर मग आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे पा, बिरसा मुंडा जी स्कीम आहे पा, तर ह्या स्कीम बद्दल आपण आज डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत पहा. या व्हिडिओमध्ये या स्कीम बद्दल सगळी माहिती आपण पाहणार आहोत की याचा लाभ कोण घेऊ शकते, याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर जी काय आपली बॅच आहे पा, ही बॅच कृषी घटक जी बॅच आहे, उमंग कृषी घटक पा, ह्याच्यामध्ये फक्त तुमचा कृषी घटक म्हणजे फक्त ऍग्रिकल्चरचा समावेश आहे, ना की तुमचा क्वांट रिझनिंग इंग्लिशचा समावेश आहे. फक्त ऍग्रिकल्चरचा समावेश असेल. ही जी बॅच असेल तुमच्या ग्रामसेवक, कृषी सेवक, त्याच्यानंतर तुमचे तलाठी वगैरे जे काही तुमच्या ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचा समावेश आहे याच्यासाठी ही बॅच उपयोगाला येईल. या बॅच मध्ये मेजर मायनर तर सब्जेक्ट होतीलच, टेलिग्राम सेशन्स असतील, डेली लेक्चर्स असतील, मीडियम हे इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही मीडियम मध्ये ही बॅच सुरू आहे पा. आणि या बॅच मध्ये तुमचे डाऊट्स वगैरे जे असतील ते डायरेक्टली तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात. ही बॅचची फी आपण एकदम कमी ठेवलेली आहे, जी 1500 रुपये फी होती, परंतु मुलांचा रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर मुलांच्या जे काही डिमांड्स असतील याच्यानुसार आपण ती 1500 रुपयाची फी ही 1000 रुपयाला ठेवलेली आहे. याला जर तुम्हाला परचेस करायचं जर असेल तर संकल्प 247 या ऍप वरती जायचं आणि तिथं तुम्हाला उमंग कृषी घटक ही जी बॅच असेल पा, ही बॅच तुम्हाला तिथं दिसेल आणि तिथं जी प्रोसेस असेल त्या प्रोसेस तुम्हाला पूर्ण करून ही बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल पा. तुम्हाला डायरेक्टली तिथं क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही डायरेक्टली ऍप मध्ये जाऊ शकतात. जर काही प्रॉब्लेम आलाच तर हा नंबर आहे पा 7071726665 पा. ठीक, तर ही बॅच आहे आपली ऍग्रिकल्चर रिलेटेड कृषी घटक म्हणून, जी की तुम्हाला कृषी सेवक ही जी आपली ऍड येणार आहे त्याच्यासाठी खूप महत्वाची बॅच असणार आहे पा. आता जी काही स्कीम आहे ती स्कीम आपल्याला व्यवस्थितपणे पाहिजे. तर हे बिरसा मुंडा जे असेल पा, हे व्यक्तिमत्व तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल, नॅशनल लेवलला पण आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र लेवलला पण. आता जर बिरसा मुंडांचा जर थोडासा इतिहास जर पाहिला तर हे महाराष्ट्राच्या रिलेटेड नाव तुम्हाला दिसणार नाही. यांचा जन्म जो असेल पा, हा झारखंड मधला जन्म आहे, परंतु यांचा आदिवासी जे काही अनुसूचित जाती जमाती जे असतात यांच्यासाठी खूप महत्वाचं काम आहे. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचं जे काम असेल पा, ते खूप चांगल्या प्रकारे आणि खूप महत्वाचं काम समजलं गेलेलं आहे, म्हणून त्यांना जननायक ही सुद्धा पदवी तिथं दिली गेलेली आहे पा. मग यांचं हे काम पाहून सरकारने त्यांच्या नावाने स्कीम्स आणल्यात. मग ते ट्रायबल जी काही जाती जमाती जे असतील पा, म्हणजे ज्याला आपण आदिवासी जाती जमाती म्हणतो पा, यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जे असेल पा ते पण काम करते, परंतु यांच्या नावाने ते योजना चालवल्या जातात. तसंच महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण, काही जो भाग असेल म्हणजे जो ठाण्यामधला भाग येतो कल्याण साईडचा, त्याच्यानंतर जर आपण नंदुरबार धुळे भाग पाहिला, नाशिक पाहिला आणि त्याच्यानंतर गडचिरोली वगैरे इकडचं जो गोंदिया वगैरे जो पट्टा असेल पा, या ठिकाणी आपल्याला आदिवासी जी काही लोकसंख्या असेल ती बऱ्यापैकी आपल्याला दिसते पा. मग यांच्यासाठी सरकारला काम करायचंय, पण जर त्यांच्या जो काही नेता असेल किंवा लीडर जो असेल किंवा ज्यांना ते मानतात यांचं जर नाव दिलं तर त्याच योजना ज्या असतील त्या चांगल्या प्रकारे लागू तिथं होऊ शकतात आणि त्यांचा एक सन्मान पण होईल. कारण या माणसांचं जे काम आहे ते काम एकदम उल्लेखनीय काम आपण त्याला म्हणू शकतो. कारण ज्यावेळेस आदिवासी इंग्रजांकडून पूर्णपणे छळ त्यांचा होत होता, ते छळ न होण्यासाठी त्यांनी जो लढा दिला आणि त्याच्यानंतर कारागृहातच त्यांचा मृत्यू झालेला आहे पा. तर याचं थोडस काही ना काही आपल्याला स्मरण राहावं म्हणून सरकार यांच्या नावाने स्कीम चालवते पा. मग ह्या व्यक्तींच्या नावाने ज्या स्कीम चालली गेलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे, ती स्कीम आहे बिरसा मुंडा कृषी योजना पा. तर या स्कीमचे फायदे काय आहेत
ही स्कीम नेमकी कोणासाठी लागू होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत पहा. तर सुरुवात करूया आपण त्या स्कीमला. पहिलं, ही योजना काय आहे, ही योजना काय आहे, या योजनेचं स्वरूप काय हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. पहिलं ते म्हणजे जे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी असेल पहा, ही स्टेट लेवलची स्कीम आहे. मी अगोदरच सांगितलंय, ह्यांच्या नॅशनल लेवलला सुद्धा यांच्या नावाने तुम्हाला स्कीम्स दिसतील, परंतु बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी असेल ही स्टेट लेवलची स्कीम आहे. जी स्कीम ट्रायबल जे लोक असतील, म्हणजे जे काही तुम्हाला अनुसूचित जमातीतील म्हणजेच एसटी कॅटेगरी मधले जे काही शेतकरी लोक असतील पहा, त्यांच्यासाठी ही स्पेसिफिकली ही स्कीम आणलेली आहे, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवतंय. त्या जे शेतकरी असतील जे एसटी कॅटेगरी मध्ये येतात, म्हणजे अनुसूचित आदिवासी मधल्या अनुसूचित जाती जमातीमध्ये जे लोक येतात, त्यांचा इन्कम जे असेल तो चांगला वाढण्यासाठी, त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्या टेक्नॉलॉजी असतील, तिथं येणाऱ्या ज्या तंत्रज्ञान असेल ते त्यांना भेटावं, तर ह्या स्कीमच्या द्वारे त्यांना ते भेटलं जाईल आणि त्यांचा त्याच्यातून उत्पन्न वाढलं जाईल, हा या पाठीमागचा उद्देश आहे पहा. दुसरं मेन म्हणजे जे एम जे आहे पहा, हे इथं दिलेलं आहे पहा. मेन जे टार्गेट्स आहेत पहा, मेन जे टार्गेट आहे, ह्या योजनेचा नेमकी फायदा काय असेल. ह्या योजनेचा फायदा असा आहे की शेती हे आपले शेतकरी जे नॉर्मल शेतकरी आहेत ते तर आहेच, परंतु ट्रायबल एरियामध्ये शेतीचं जे पायाभूत सुविधा असतात पहा, त्याच पोहोचलेल्या नसतात. आणि याच्यामुळे होतं असं की त्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा जर भेटलेल्या नसल्यामुळे त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन युनिक असतं, ते प्रोडक्शन आपल्या मार्केटमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम्स होतात. मग जर पायाभूत सुविधा, जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इरिगेशन फॅसिलिटी, अलाइड जे काही ऍग्री रिलेटेड जे बिझनेसेस असतील यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा जर ह्या जर चांगल्या प्रकारे जर त्यांना जर पोहोचल्या, तर त्यांचा इन्कम तर वाढल आणि त्याच्यानंतर ते सेल्फ सफिशियंट म्हणजेच ते स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात. चांगल्या प्रकारे त्यांना मोटिवेशन्स भेटून त्यांना चांगल्या प्रकारे तिथं उत्पन्न भेटू शकतं. हे याच्या पाठीमागचं मेन गोल आहे किंवा एम आहे पहा. मेन एम काय आहे, तर त्यांचं सेल्फ सफिशियंट त्यांना बनवायचंय, त्यांचा इन्कम तिथं वाढला गेला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं एम या योजनेच्या पाठीमागं आहे पहा. ठीक, तर हे आपल्याला योजना काय आहे काय नाही हे आपल्याला थोडक्यात समजलं. आता याच्या पुढे गेल्यानंतर इलिजिबिलिटी किंवा बेनिफिशियरी किंवा याच्यासाठी पात्रता जे लागते पहा, म्हणजे जर ह्या स्कीमचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जरी तुम्ही एसटी कॅटेगरी मधले असताल, परंतु तुम्हाला लाभ त्या स्कीमचा जर घ्यायचा असेल, तर याच्यासाठी पात्रता काय पाहिजे, तुम्ही त्या पात्रतेत जर बसला तरच तुम्ही लाभ घेऊ शकतात. अन्यथा तुम्ही जरी एसटी कॅटेगरी मधले असाल तरी तुम्ही तिथं लाभ घेऊ शकत नाही. मग पात्रता काय आहे, तर पहिलं म्हणजे पहिली अट असणार आहे की तुमचे जे काही शेतकरी जो असेल तो एसटी कॅटेगरी मधला असला पाहिजे. लाभार्थी हा अनुसूचित जमाती मधला असला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला लाभ घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. याच्यासाठी त्याच्याकडे एक व्हॅलिड जे कास्ट सर्टिफिकेट लागतं, ते व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे. जर ते सर्टिफिकेट नसेल, तुम्ही भले एसटी जरी मध्ये असाल पण तुमच्याकडे जात प्रमाणपत्र जर नसेल, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तर पहिलं व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्या कास्टचं असलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्या नावावर सातबारा असला पाहिजे, म्हणजेच तुमच्याकडे जमीन असली पाहिजे, तुमची स्वतःची जमीन तिथं असली पाहिजे. लँड ओनरशिप मस्ट बी द नेम ऑफ बेनिफिशियरी अँड लँड रेकॉर्ड्स, म्हणजेच तुमचं सातबारा आठ तुमच्या जमिनीचा तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला याचा लाभ घेता येईल. तिसरी गोष्ट, त्याच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे. आता तर हे कंपल्सरी झालं की प्रत्येक गोष्टीला आधार कार्ड लागतंय, तसं या स्कीमला सुद्धा आधार कार्ड तिथं असलं पाहिजे. पण हे आधार कार्ड जे असेल पहा, हे आधार कार्ड त्याचं एखादं बँकेत अकाउंट असलं पाहिजे, जेणेकरून या स्कीमचा ज्यावेळेस लाभ घेतला जातो त्यावेळेस जे पैसे वगैरे भेटणार आहे ते डायरेक्टली त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतील. म्हणजेच हे आधार कार्ड त्याच्या बँक अकाउंटला लिंक असलं पाहिजे. ही तुमची तिसरी अट. लक्षात आलंय. चौथी जी अट असेल पहा, मग याच्याकडे जर समजा किती जमीन आहे हे पण महत्वाचं आहे. जर या शेतकऱ्याकडे जमीन जर समजा एकदमच कमी असेल तरी पण जमणार नाही. तर मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्सिमम कितीपर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता या स्कीमचा, ते एक महत्वाचा पॉइंट असेल. तर मिनिमम लँड होल्डिंग जे असेल, म्हणजे त्याच्याकडे मिनिमम जी जमीन पाहिजे ती जमीनची रिक्वायरमेंट आहे 0.40 हेक्टर. 0.40 हेक्टर. आणि जर मॅक्सिमम त्याच्या जर समजा या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे तर मॅक्सिमम जमीन जी पाहिजे ती 6 हेक्टर पर्यंत
त्याची जमीन असेल तर तो लाभ घेऊ शकतो. सर मग 6 हेक्टरच्या पुढे जर जमीन असेल तर लाभ घेऊ शकतो का? त्याच्या नावावर जर 10 हेक्टर जमीन असेल, 7 हेक्टर जमीन असेल तर तो लाभ घेऊ शकत नाही. त्याच्या नावावर मॅक्सिमम 6 हेक्टर पर्यंत जमीन पाहिजे आणि मिनिमम ते क्रायटेरिया आहे 0.40 हेक्टर तरी जमीन तुमच्या नावावर असली पाहिजे. या 4 क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत असताल तर तुम्हाला या स्कीमचा लाभ भेटणार आहे. ठीक, अजून पुढे काही अटी आहेत का? तर अजून पण पात्रता आहे. आता जर मला शेतकरी आहे, माझ्याकडे 0.40 हेक्टर हे मिनिमम क्रायटेरिया आहे, पण माझ्याकडे तेवढी तर जमीन नाहीये, कारण आदिवासी जे काही अनुसूचित जमाती असेल त्यांच्याकडे जास्त जमीन जी असेल ती आपल्याला दिसत नाही. मग आता प्रॉब्लेम हा आहे की एखाद्या शेतकऱ्याकडे कमी जमीन आहे त्याच्यापेक्षा, मग त्याला तर लाभ भेटणारच नाही, कारण अटच ती दिलेली आहे. मग यांना एक ऑप्शन पण आहे. ऑप्शन कसा आहे? हे शेतकरी जे असतील हे शेतकरी एकत्र येऊ शकतात. 4-5 शेतकरी एकत्र आणा आणि त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे मॅक्सिमम आणि मिनिमम जमिनीचा, त्या क्रायटेरियामध्ये तुमच्या जमिनी बसवा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं लाभ घेऊ शकतात. म्हणजेच जे ट्रायबल फार्मर्स आहेत, जे अनुसूचित जमातीतले जे फार्मर्स आहेत, त्यांच्याकडे मिनिमम क्रायटेरिया जर समजा त्यांचा होऊ शकत नसेल, 0.40 हेक्टर जमीन स्वतःच्या नावावर नसेल, तर असे तुम्हाला ज्यांच्या नावावर नाही असे 4-5 शेतकरी एकत्र या आणि मिनिमम जो ऍटलिस्ट 0.40 हेक्टरचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्हाला काय करायचा आहे, तिथं जॉईंटली एकत्र येऊन सगळा हा पूर्ण करायचा 0.40 हेक्टरचा. मॅक्सिमम कितीपर्यंत? 6 हेक्टर पर्यंत. तर हे तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे अतिशय जमीन कमी असेल त्यांचं. तर हे जॉईंटचा पण ऑप्शन आहे. जॉईंटचा म्हणजे एकत्र येण्याचा पण ऑप्शन तुमच्याकडे आहे. अजून दुसरं, या स्कीमचा लाभ घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं, तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसलात, पण शक्यतो प्राधान्य जे असेल हे प्राधान्य कोणाला दिलं जाईल? तर हे बीपीएल म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन जे असेल, गरीब रेषेखालील जे काही शेतकरी लोक असतील ते लाभार्थ्यांना जास्तीत जास्त इथं प्राधान्य दिलं जाईल. जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, जे जंगली क्षेत्रातील पट्टाधारक जे शेतकरी असतील पट्टाधारक म्हणजेच ज्यांच्याकडे जंगल आहे पूर्ण, तिथं पट्टाधारक जे शेतकरी आपण ज्याला म्हणतो तर ते पट्टाधारक शेतकरी जर असेल तर त्यांना सुद्धा इथं पहिलं प्राधान्य दिलं जाईल, कारण ही स्कीम त्यांच्यासाठीच आहे. म्हणून पहिलं प्राधान्य हे बीपीएल म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेखालील जे असतील त्यांना पहिलं दिलं जाईल, किंवा जंगली क्षेत्रातील जे पट्टाधारक शेतकरी असतील त्यांना पहिलं इथं प्राधान्य दिलं जाईल. दुसरं, रिस्ट्रिक्शन काय आहे हे तर मला समजलं सर, की याच्यात कोण कोणाला प्राधान्य दिलं जाईल, काय काय क्रायटेरिया तो हे समजलं. रिस्ट्रिक्शन काय आहे? तर रिस्ट्रिक्शन हे लक्षात ठेवा की ह्या जी काही तुमची स्कीम असेल, ह्या स्कीम मध्ये एकदाच पूर्ण लाभ घेतल्यानंतर लाभार्थी किंवा त्याचे कुटुंब त्या योजनेतील पुढील 5 वर्षासाठी पुन्हा पात्र नाही. एकदाच तुम्ही लाभ घेऊ शकतात आणि तो 5 वर्षापर्यंत, पुढील 5 वर्षासाठी पुन्हा पात्र होणार नाही. एकदा जर लाभ घेतला परत 5 वर्ष तुम्हाला त्या स्कीमचा लाभ घेता येणार नाही. नाही तर तुम्ही म्हणता प्रत्येक वर्षी मला लाभ देत राहा, असं चालणार नाही. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये लाभ घेतला तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही. हे पहिलं रिस्ट्रिक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरं असं, जर समजा तो बेनिफिशियरी म्हणजे एखादा शेतकरी जर याचा जर फायदा उचलत असेल तर ह्या शेतकऱ्याला एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही जर सेंट्रल लेवलची जर आदिवासी स्कीम जर असेल एखादी, तर त्या स्कीमचा जर एखादा फायदा घेत असेल तर तिथं तुम्हाला या स्कीमचा फायदा घेता येणार नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला एका स्कीमचा फायदा घेतलाय, सेंट्रल लेवलचा घ्या नाही तर कुठलाही घ्या, पण ती आदिवासी रिलेटेड जर स्कीम असेल तर तुम्हाला याचा डबल फायदा घेता येणार नाही. तर हे रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे एकदा तुम्ही लाभ घेतला तर परत 5 वर्षांनी लाभ घेणार आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही जर एका स्कीमचा लाभ जर घेतला जी आदिवासींसाठी स्कीम आहे, त्याच्यानंतर इथं लाभ घेता येणार नाही या स्कीमचा. तर हे सगळे क्रायटेरिया होता, तुमची पात्रता जे असेल ते पण होतं आणि त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन काय काय आहेत ते पण आपण पाहिलेले. पुढे गेल्यानंतर आता नेमकी लाभ कशासाठी घेऊ शकतो. लाभ म्हणजेच काय, याच्यामध्ये तुम्हाला नेमकी काय काय भेटणार आहे या स्कीम मध्ये. पहिलं, तुम्हाला जर समजा तुम्ही आदिवासी शेतकरी आहात, तुम्ही या जे काय क्रायटेरिया दिला याच्यात तुम्ही बसताय, तर पहिलं म्हणजे तुम्ही नवीन विहीर जर खोदायची असेल तर तुम्हाला याच्यात लाभ भेटू शकतो. किती रुपये भेटतील? तर 4 लाख रुपये तुम्हाला तिथं भेटणार आहे. किती रुपये?
नवीन विहीर खांदायची असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये. जर समजा तुमची जुनी विहीर आहे जुनी आणि तिला रिपेअर करायचं म्हणजे तिचं खोलीकरण करायचं असेल, रुंदावणं असेल, त्याच्यात बोरवेल वगैरे घ्यायचे असेल, तुम्हाला आडवे बोर उभे बोर, तर हे जर करायचं असेल रिपेअर करणे, जर तुम्हाला याला बांधायचं असेल परत तर त्याच्यासाठी 1 लाख रुपये तुम्हाला तिथं भेटणार आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही शेततळ केलं, शेततळ केल्यानंतर तिथं प्लास्टिक पेपर टाकतो वरून, तर ते प्लास्टिक पेपरसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य केलं जाईल. तुम्हाला 2 लाखापर्यंत तुम्हाला तिथं पैसे दिले जातील, 2 लाखापर्यंत. दुसरं, आता इथं एक महत्वाचं लक्षात ठेवा, इथं 2 क्रायटेरिया. मायक्रो इरिगेशन म्हटल्यानंतर जे काय तुमचं ठिबक सिंचन असते आणि त्याच्यानंतर स्प्रिंकलर असते, असे 2 तुषार सिंचन ज्याला म्हणतात मराठीत, ठिबक आणि तुषार, तुमचं जसा सेट असेल तशा पद्धतीने तुम्हाला तिथं आर्थिक सहाय्य भेटलं जाईल. जर तुमच्या शेतीमध्ये ठिबक सिंचन जर बसवत असताल तर 97,000पर्यंत तुम्हाला तिथं भेटलं जाईल पैसे, 97,000पर्यंत. आणि जर का समजा तुम्ही तुषार सिंचन लावत असताल तर 47,000पर्यंत तुम्हाला तिथं आर्थिक सहाय्य दिलं जाईल. ठीक. दुसरं, जर पंप सेट जर तुम्हाला बसवायचं पण ते डिझेल म्हणजे जे काय मोटर वगैरे बसवायची तुम्हाला, पण ते डिझेल किंवा इलेक्ट्रिक जर असेल तर त्याच्यासाठी 40,000 तिथं तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक कनेक्शन जर घ्यायचं असेल पंप सेटसाठी, म्हणजे जसं की तुम्हाला लाईन वाढायची आपल्या शेतामध्ये जर शेती थोडी लांब असते, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो, तर ते पोल लावण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. म्हणजे तुम्हाला ती लाईन जर तुमच्यापर्यंत आणायची असेल त्याच्यासाठी पैसे लागणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य केलं जाईल. ते किती रुपये? 20,000पर्यंत तुम्हाला तिथं आर्थिक मदत दिली जाईल या स्कीमद्वारे. त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप असेल जसे की आपले पीव्हीसी पाईप असते ते पीव्हीसी पाईप. त्याच्यानंतर एचडीपी म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन तुमचं जर पाईप्स असते, हे पाईप्स किंवा तुम्हाला पाईप्स बद्दल जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तसं जर उभारायचं असेल तर तुम्हाला 50,000पर्यंत आर्थिक मदत तिथं केली जाईल. आता ही जी स्कीम असेल हे स्कीम मध्ये ही आर्थिक मदत तर भेटणार आहे आणि मॅक्सिमम जे काय तुम्हाला प्रश्न असतील ते इथं दिसतील जर IBPS ने घेतला तर, बरं का, IBPS कडे गेला तर. आणि आयोगाकडे जर गेला तर क्वेश्चन्स इथं असतील. प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत तर याच्यामध्ये तुमच्या डायरेक्टली याच्यातले 2-3 वाक्य दिले जातील, इथं बदल केला जाईल 0.50 हेक्टर. याच्यापैकी खालीलपैकी बिरसा मुंडा जी कृषी योजना आहे याच्यामध्ये खालीलपैकी जे दिलेले 2 वाक्य असतील, ह्या 2 वाक्यापैकी कोणतं करेक्ट आहे? त्याच्यामध्ये बदल केले जातील, 2 वाक्य दिले जातील. मग आयोगाकडे गेल्यानंतर डिटेल स्टडी लागतो, याला चालत नाही, नुसता रट्टा मारून चालत नाही, ही डिटेल माहिती असलं पाहिजे. याच्यात लाभ कोण घेतय, त्याच्यासाठी क्रायटेरिया कोणता आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आणि जर IBPS कडे जर गेलं तर प्रश्न इथं असतील डायरेक्टली की मला पंपसेट घ्यायचा आहे आणि मला जर पंपसेट जर घ्यायचा असेल तर फायनान्शियल असिस्टंट मला बिरसा मुंडा यांच्याद्वारे जर द्यायचं असेल योजनेला किती रुपये? 40,000, 50,000, 20,000, 97. असे प्रश्न तुम्हाला तिथे दिसतील. तर ही माहिती होती बिरसा मुंडा या कृषी योजनेबाबत. याच्यावरती प्रश्न दोन्हीकडे असू शकतात, म्हणजेच IBPS आयोग ह्या दोन्हीकडे पण असू शकतात. असेच करंट अफेअरचे जे व्हिडिओ असतील ते युट्यूबला तर पडतील, पण जे मेन व्हिडिओ असेल ते डायरेक्टली ऍपमध्ये असतील. हे तुमचे युट्यूबवर नसतील, काहीच व्हिडिओ तुमचे युट्यूबवर असतील. याच्यासाठी तुम्हाला बॅच परचेस करावं लागेल. ते बॅच बद्दल तर मी डिटेल सांगितलेलं आहे. ही बॅच सध्या 1,000 रुपयाला आहे, पण याच्यानंतर ही बॅच 1,500 रुपयाला होईल अजून 10 ते 15 दिवसांनी. त्याच्यामुळे ही जी बॅच असेल ही बॅच मध्ये डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. करंट अफेअर्स असेल, मायनर मेजर सब्जेक्ट असतील, त्याच्यानंतर ऍग्री रिलेटेड जेवढे ऍग्रिकल्चरच्या न्यूज असतील, मग सेंट्रल लेवल असो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये भेटेल. आणि ज्यांनी बॅच घेतलेली असेल त्यांनाही एक्सपिरियन्स विचारा की तुम्हाला किती डेप्थ मध्ये शिकवलं जातं. त्याच्यामुळे आयोग असो नाही तर IBPS असो, आपल्याला त्याचा फरक पडत नाही. तर ही बॅच तुमच्याकडे असलीच पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला जी काही डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक असेल ती मी टाकून देतो आणि याच्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या पण काही लिंक्स मी त्याच्यामध्ये टाकून देतो. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया अशाच नवीन करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.